स्वारगेट बसस्थानकातल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर त्याच्या गुन्हाट गावातून अटक करण्यात आलेली आहे। मात्र मध्यरात्री हा अटकेचा थरार पुणे पोलिसांचा कसा होता, गुन्हाट गावच्या शिवारामध्ये कशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन केलं हे प्रत्यक्ष जाणून घेणार आहोत। कारण घटनाक्रम नेमका काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कारण जवळपास या गुन्ह्याच्या घडल्यानंतर 70 तास आरोपीचा शोध पुणे पोलीस घेत होते। पुणे पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपीच्या मागावरती होती। सीसीटीव्ही असेल किंवा तांत्रिक विश्लेषण आणि जी काही गोपनीय माहिती आरोपीबद्दल मिळत होती त्यानुसार पोलिसांची वेगवेगळी पथकं ही गुन्हाट गावामध्ये पोहोचलेली होती आणि त्यानंतर दिवसभर सर्च ऑपरेशन करण्यात आलं आणि मध्यरात्री आरोपीला अटक करण्यात आली। आपला सहकारी प्रदीप कापसे गुन्हाट गावामध्ये होता जिथे हे सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। प्रदीप, गुन्हाट गावात रात्री नेमकं काय झालं आणि पोलीस सकाळपासून आपण पाहत होतो की ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत आहेत, डॉग स्क्वॉड तिकडे आहे आणि त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शिवारामध्ये शोध घेतला जातोय। आरोपी नेमका सापडला कसा आणि पोलिसांकडे काय माहिती होती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळवारी पहाटे ज्यावेळेस 5:30 वाजता ही घटना घडली, हा आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता। त्यामुळे पुणे पोलिसांना याची माहिती जी आहे ते लवकर मिळणं सोपं गेलं। कारण याच आरोपीवरती स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये एक चोरीचा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला होता आणि या गुन्ह्यामध्येच पुणे पोलिसांनी त्याच्याकडून एक पत्र जे आहे ते सुद्धा लिहून घेतलेलं होतं। त्यामुळे आरोपीची खरं तर मास्क लावलेला असताना सुद्धा आरोपीची ओळख जी आहे ती पटवणं पुणे पोलिसांना सोपं गेलं आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी आरोपीचा शोध जो आहे तो घ्यायला सुरुवात झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे पोलिसांनी सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासला आणि त्यानंतर ज्या सार्वजनिक बसनं जी लालपरी खरं तर त्याच्या शिरूर तालुक्यामधल्या गुन्हाट गावामध्ये जात होती त्या बसच्या माध्यमातून हा आरोपी जो आहे गुन्हा केल्यानंतर त्याच्या सकाळी 10 वाजता घरी पोहोचला। ज्यावेळेस हा आरोपी घरी गेला त्यावेळेस त्यानं कोणालाही याच्या घटनेची कल्पना जी आहे ती दिलेली नव्हती। मात्र जशी जशी घटना त्याला समजायला लागली तसं तो बरोबर 2 वाजता म्हणजे मंगळवारी ज्यावेळेस पहाटे घटना घडली दुपारी 2 वाजता तो घरातून बाहेर पडला आणि तिथून तो नंतर थेट फरार झाला। पुणे पोलिसांनी वेगवेगळी ट्रिक जी आहे त्या प्रकरणामध्ये वापरलेली होती। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आईला चक्कर आली आहे असं पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला फोन लावून दिला आणि सांगितलं। मात्र ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की पुणे पोलीस आपला पाठलाग करतायत त्याच्यानंतर तो फरार झाला। जवळपास 2 दिवस हा आरोपी जो आहे तो फरार होता। म्हणजे 50 तास जे आहे त्या आरोपीचा ठावठिकाणा लागत नव्हता। 3 वाजता त्या आरोपीचा फोन बंद झाला। त्यामुळे पोलिसांना लोकेशन जे आहे ते ट्रेस होणं कठीण गेलेलं होतं। लोकेशन ज्यावेळेस ट्रेस होणं कठीण गेलं त्यावेळेस त्यानं नंतर सहारा घेतला तो म्हणजे त्याच्या गावच्या परिसरामध्ये असणारी जी ऊसाची शेती आहे त्या ऊसाच्या शेतीमध्ये तब्बल तो 50 तास वावरत होता। त्यामुळे एका ठिकाणाहून तो दुसऱ्या ठिकाणी जायचा, तिसऱ्या ठिकाणाहून चौथ्या ठिकाणी जायचा। त्यामुळे पुणे पोलिसांना याचा मागोवा घेणं कठीण होतं आणि काल रात्री पावणे 11:45 हा आरोपी जो आहे तो कदाचित त्याला भूक लागलेली असावी त्यामुळे एका घरामध्ये पाणी मागण्यासाठी गेला आणि त्यानंतर ही माहिती जी आहे ती महिलेनं फोन करून पोलिसांना दिली आणि त्यानंतर तपासाची चक्र फिरायला सुरुवात झाली। प्रदीप, अटकेच्या आधीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत कारण बसमधून आरोपी जेव्हा तो गावामध्ये पोहोचला तेव्हा पोलीस त्याच्या मागावरती होते। पोलीस गावात पोहोचले। गावातल्यांशी बोलल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर किंवा कुटुंबाशी बोलल्यानंतर पोलिसांना काय माहिती मिळाली, आरोपीचा वावर गावामध्ये होता हे पोलिसांना कळलं कसं आणि त्यानंतर शिवारामध्ये तो लपला हे कसं कळलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बसनी गावामध्ये गेलेला होता। त्यानंतर घरामध्ये जाऊन पुणे पोलिसांनी त्याची चौकशी केली। सकाळी तो 10 वाजता घरामध्ये आला। मात्र गुन्ह्यामध्ये त्यानं जो शूज घातलेला होता तो शूज घरामध्येच होता। पुणे पोलिसांनी तो सुरुवातीला शूज हस्तगत केला। शर्ट त्यानं बदललेला होता तो शर्ट सुद्धा पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आणि घरून काहीतरी कामाच्या निमित्तानं तो घराबाहेर पडतो म्हणून गेला। तो मात्र घरी परतलाच नाही। पुणे पोलिसांनी खरं तर त्याच्यानंतर फोनवरती भावाच्या मदतीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फोन जो आहे तो बंद येत होता। त्यानंतर पुणे पोलिसांनी गावामधल्या लोकांकडे चौकशी केली की आरोपी जो आहे तो गावामध्ये आलेला होता का, तर गावकऱ्यांनी सांगितले की हो दुपारी 3 पर्यंत हा आरोपी जो आहे तो गावामध्येच होता। मात्र ज्यावेळेस त्याला पुणे पोलीस घरी आल्याची माहिती मिळाली त्यानंतर तो थेट घरावरून पाठीमागच्या बाजूला उडी टाकून थेट शेताच्या परिसरामध्ये गेला आणि ऊसाची शेती असल्यामुळं तो ऊसाच्या शेताच्या परिसरामध्ये तो थेट फरार झाला। पुणे पोलिसांनी खरं तर काल तपासाची चक्र जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती फिरवली। ती म्हणजे जवळपास गुन्हे शाखेची 10 पथकं जी आहे ती गावामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये शोध घेत होती। त्या सगळ्या शिरूर तालुक्यामध्ये ऊसाच्या क्षेत्राच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना रात्रीच्या वेळी सुद्धा गस्त जे आहे किंवा आरोपीचा शोध घेणं कठीण होतं। त्यामुळे फेस रिकग्निशन ड्रोन जे आहे ते पुणे पोलिसांनी याच्यामध्ये वापरलेले होते। धाराशिवचं पुणे पोलिसांचं ड्रोन पथक जे आहे त्या परिसरामध्ये गस्त घालत होतं, ज्याच्या ड्रोनच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी प्राणी असेल त्याचबरोबर माणसं त्यांची हालचाल जी आहे ती डॉटेडच्या माध्यमातून टिपली जाते आणि डॉटेड पद्धतीने हालचाल जी आहे ती ड्रोन कॅमेरा टिपतो। त्यामुळे पुणे पोलिसांना गावापासून अगदी 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये ही हालचाल जी आहे ती ऊसाच्या क्षेत्रामध्ये होती अशा पद्धतीचं निदर्शनात आलं आणि तो आरोपी थेट एका महिलेकडे पाणी मागण्यासाठी गेलेला होता। त्यामुळे त्या महिलेनं थेट पुणे पोलिसांना फोन केल्यामुळे तपास जी पथकं होती त्यांना या खरं तर आरोपीचा ठावठिकाणा जो आहे तो लागणं खरं तर अतिशय महत्त्वाचं सोपं गेलं आणि त्यानंतर 10 पथकांनी त्या संपूर्ण परिसराला जो आहे तो वेढा घातला। प्रदीप, खरं तर आरोपीनं ज्यावेळी गुन्हा केला त्यानंतर 5:30 वाजता गुन्हा केल्यानंतर तो गुन्हाट गावामध्ये गेला।
त्यानंतर अगदी 4 तासामध्ये पीडिता पोलीस ठाण्यात आली आणि आरोपीचे अनेक फोटोग्राफ सुद्धा सोशल मीडियावरती आणि माध्यमांमध्ये चर्चा करायला लागले किंवा ते व्हायरल झाले। या सगळ्याची कल्पना आरोपीला होती किंवा गावातल्या लोकांशी बोलल्यानंतर त्याला हे जाणवलं होतं की माझा फोटो आता बाहेर आलेला आहे, मी जे कृत्य केलेलं होतं ते आता बऱ्यापैकी लोकांना समजलेलं आहे आणि आता लपण्याची गरज आहे, म्हणून त्यानं गावातूनच बाहेर पळण करण्याच्या ऐवजी शिवारामध्ये आसरा घेतला। त्याची एक महत्त्वाची कारण आहे ते म्हणजे त्याच्याकडे पैसे नव्हते, पैसे नसल्यामुळं तो ट्रान्सपोर्ट जो आहे तो करू शकत नव्हता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। याच्यामध्ये अहमदनगर, शिक्रापूर, त्याचबरोबर सुपे आणि पुणे यासारख्या शहरामध्ये चोरी आणि पाकिटमारीचे गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत। त्यामुळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे। चोरी केल्यानंतर तो वेगवेगळ्या पद्धतीने आपली चोरी जी आहे ती लपवण्याचा प्रयत्न करायचा किंवा अटकेपासून लपण्याचा प्रयत्न करायचा। त्यामुळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे या सगळ्या घटनेची त्याला कल्पना होती। ज्यावेळेस तो घरी गेला आणि ज्यावेळेस पुणे पोलिसांनी भावाच्या मदतीने त्याला फोन केला की आईला चक्कर आलेली आहे, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की पुणे पोलिस आता आपला पाठलाग करतायत, आपल्याला घरातून पळायला पाहिजे। त्यानंतर तो घरातून निघाला आणि तो थेट फरार झाला। मात्र त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो आसपासच्याच उसाच्या शेतीमध्ये जो आहे तो आसरा घेत होता। आज या शेतामध्ये, उद्या त्या शेतामध्ये, जवळपास त्या परिसरामध्ये 10 ते 15 एकरच्या परिसरामध्ये तो गोल गोल फिरत होता। मात्र रात्रीच्या वेळी जो आहे तो रस्त्याने चालायचा, मग नंतर उसाच्या शेतीमध्ये, कारण बिबट्याचा धोका त्याला होता, त्यामुळे भीतीमुळे तो त्या परिसरामध्ये वावरायचा। मात्र काल डॉग स्क्वॉडनं जी तपासणी केली, मागोवा घेतला, 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये डॉग स्क्वॉड जे आहे ते पुढे जायचं, परत माघारी यायचं, कॅनॉलच्या परिसरामध्ये जायचं, त्याचबरोबर ज्या ठिकाणी घनदाट दाढी आहे त्या ठिकाणी आसरा घेण्याचा प्रयत्न करायचा। त्यामुळे डॉग स्क्वॉडच्या मदतीने सुद्धा आरोपीचा जो मागाभाव आहे तो पुणे पोलिसांना घेणं सोपं गेलं। गुन्हे शाखेची 10 पथकं असतील, स्वारगेट पोलिसांची जवळपास 4 पथकं होती आणि पुणे शहरातली मोका केसमध्ये कार्यरत असणारी पथकं वगळता सगळीच पथकं जी आहे ती आरोपीच्या शोधासाठी होती। शिरूर तालुक्यातला हा सगळा परिसर आहे। गुन्हाट गावापासून साधारणतः 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये 20 ते 25 पथकांनी वेढा टाकलेला होता आणि त्यांना गावकऱ्यांकडून जी माहिती मिळालेली होती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसमध्ये एक आजी जी आहे ते पुणे पोलिसांना अतिशय महत्त्वाचा पुरावा देणारा ठरली। ते म्हणजे रात्री ज्यावेळेस बुधवारी हा आरोपी उसामध्ये लपलेला होता त्यावेळेस त्याला पाणी प्यायचं होतं। साधारणतः 11 ते 11:30च्या दरम्यान एका आजीकडे त्यानं पाण्याची मागणी केलेली होती आणि आजीने ही माहिती पोलिसांना दिली की याच उसामध्ये तो लपलेला आहे। त्यानंतर त्या उसाच्या क्षेत्रामध्ये पुणे पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं। खरं तर या सगळ्या प्रकरणाकडे ज्या पद्धतीने महाराष्ट्र पाहतोय, कारण पुण्याच्या गजबजलेल्या अशा स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमाराची घटना घडते, एका युवतीसोबत हा प्रकार होतो आणि त्यानंतर पोलीस ज्यावेळी तपास करत होते, या सगळ्या तपासादरम्यान आणखी काही बाबी आरोपीबद्दलच्या समोर आल्या। त्या म्हणजे पुण्यातलं बस स्थानकच नाही तर पुण्याच्या बाहेरची अनेक बस स्थानकं आहेत, त्या बस स्थानकामध्ये रात्रीच्या वेळेचा आरोपीचा वावर आहे। शिवाय आरोपी आणखी काही तरुणींच्या संपर्क देण्याचा प्रयत्न करत होता, जणू सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता। 2-3 तरुणींचे त्याच्याकडे मोबाईल नंबर आहे, तो त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होता। तर आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्याबद्दल पोलीस नेमकं काय म्हणतात, कारण पुणे पोलीस 70 तासामध्ये जो तपास करतात त्यामध्ये अनेक बाबी पोलिसांनी स्वतःहून सांगितल्या। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ज्यावेळेस आरोपीला जी अटक करण्यात आली त्यावेळेस एका मैत्रिणीला जे आहे ते जबाबासाठी पुणे पोलिसांनी बोलवलेलं होतं। जबाबामध्ये मैत्रिणीनं म्हटलेलं आहे की हा आरोपी जो आहे तो माझ्या एका मैत्रिणीसोबत पॅचअप करून दे, म्हणून तो खरं तर या मैत्रिणीकडे त्याची मागणी करायचा आणि त्यामुळेच पुणे पोलिसांनी या खरं तर तरुणीला जे आहे ते जबाबासाठी बोलवलेलं होतं। मात्र रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे पुणे पोलिसांना याचा शोध घेणं लवकर म्हणजे ओळख पटवणं जे आहे ते लवकर सोपी गेलं। खरं तर 70 तास जे आहेत आरोपीला अटक करण्यासाठी लागले, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुणे पोलिसांनी अखेर या आरोपीला अटक केली। रात्री 1:30 वाजता आरोपीला अटक झालेली आहे। सध्या आरोपी पुण्याच्या लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे आणि त्याला दुपारी कोर्टामध्ये नेलं जाईल, त्याचा रिमांड रिपोर्ट तयार केला जाईल आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस काय काय बाबी मांडतात आणि या सगळ्या रिमांडमध्ये ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे आणि घटनेचे पुढचे काही तास म्हणजे जवळपास 70 तास आरोपीच्या मागावरती असणारे पोलीस, कशा पद्धतीची शोधमोहीम झाली, या शोधमोहिमेचा थरार नेमका कसा होता, या सगळ्या बाबी आज कोर्टामध्ये स्पष्ट होतील। त्याचबरोबर या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त आरोपींना आणखी अशा पद्धतीचे काही गुन्हे केलेले आहेत का हे देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित पिसे सोबत पुण्याहून कृष्णा सोनारवाडकर आणि प्रदीप कापसे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।